कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। तुला वाटतं का की हल्लीचं राजकारण बघता उमेदवारांवर विश्वास ठेवला पाहिजे का? ठेवला पाहिजे, नक्कीच ठेवला पाहिजे, कारण की त्यांचं कामच येते। लीड आम्ही कडामधून देणार, 100% देणार। दारूला सर्वच चांगले बोलतात, दुधाला कोण घेत नाही, कारण दूध नको। काढावं तर फुल जाम आहे, अख्खा पॅक आहे। कशामुळे वाटेल म्हणजे आज एवढी जनता त्यांच्या पाठीची आहे, एवढा त्यांच्या मागं कौल आहे। तू वैयक्तिक ठरवलं का काय कुणाला मतदान करणार वगैरे? वैयक्तिक मी ठरवलेलं आहे, पण असं सांगू शकत नाही आपण। गुप्त असतं तर मग आपण एक मत विकासाला 100%। लोक बाहेरून येतात तेव्हा बघतात, अरे वा किती सुंदर झाले कर्जत आजकाल। आता आपण कडावमध्ये आहोत, विचारून घेऊया विधानसभेचा कौल। इथे एक हारवाले व्यापारी आहेत मंदिराच्या बाहेरच। दादा, आम्ही विधानसभेचा कौल घेतोय। आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, एक महेंद्र थोरवे, सुधाकर गारे आणि नितीन सावंत। तुम्हाला काय वाटतं कडावमध्ये कोणाची हवा आहे? मला वाटतं सुधाकर भाऊ आपली हवा आहे बहुतेक, असं वाटतं। सुधाकर भाऊंची हवा. कशामुळे वाटतं सुधाकर भाऊंची हवा? म्हणजे त्यांचं काम वगैरे त्यांचं चांगलं आहे, म्हणजे त्यांचं ते परत त्यांची सेवा आहे चांगली, म्हणजे ते रोजगारासाठी ते कामाला लावतात, ते त्यांना मला आवडतं। तुम्ही सुधाकर गारेंच्या पाठीशी हा पाठी। दादा, काय नाव आपलं? माझं नाव विलास वसंत कोशे। आपण विधानसभा मतदारसंघाचा कौल घेतोय। 3 उमेदवार आहेत आपल्याकडे, महेंद्र थोरवे, सुधाकर गारे आणि नितीन सावंत। मला बोलायचं नाही आहे, जे काही महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे हे योग्य रीतीने चाललेलं नाही आहे। कारण हा तिकडे जातो म्हणून जे काही भ्रष्टाचार लोकांनी केलेला आहे, अशांना कुठल्याही पक्षात घेऊन जनतेची जी पिळवणूक चाललेली आहे ही योग्य रीतीने नाही आहे। त्यामुळे लोकांचा विश्वास प्रत्येक पक्षावर कमी होत चाललेला आहे। म्हणून मतदार हा ह्या राजकीय लोकांकडनं दुरावला गेलेला आहे। त्यामुळे आमची ह्या राजकारणाबद्दल खरोखर मतदान करण्याची इच्छा राहिलेली नाही आहे। तुम्हाला काय वाटतं या राजकारणात काय बदल घडला पाहिजे, म्हणजे मतदारांना पण कुठेतरी चांगलं बदलापेक्षा हे जे आहेत कालांतराने अजून 5 ते 10 वर्षानंतर जनता एक बाजूला राहील आणि हे जे राजकीय पुढारी आहेत हे यांची घरं भरतात, हे एक बाजूला राहतील, अशी परिस्थिती निर्माण होईल। त्यामुळे पुढाऱ्यांवर, कुठल्याही पुढाऱ्यांवर, कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्यांवर आमचा विश्वास राहिलेला नाही। पण मग तुम्ही 20 तारखेला मतदानाला जाणार का? मतदान करणार, आम्ही नोटाला मतदान करणार। म्हणजे कुठलाच उमेदवार नको? हां, नोटासाठी आम्ही मतदान करणार। कारण जे काही राजकीय पुढारी पैसे घेऊन हे करतात, तर त्याच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही आहे। दादा, आम्ही विधानसभा मतदारसंघाचा कडावमध्ये कौल घेतोय। आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र थोरवे, सुधाकर गारे आणि नितीन सावंत। तुम्हाला काय वाटतं कडावमध्ये कोणाची हवा आहे? कडावमध्ये सध्या तरी थोरवेंचीच हवा आहे। कशामुळे वाटतं की महेंद्र शेठची हवा आहे? पण आता सुदामदादा वगैरे आल्यामुळे थोडीफार पावर आता वाढलेली आहे भरपूर, त्याच्यामुळं कडावमध्ये तरी आमची थोरवेंचीच हवा आहे जास्त करून। तुम्हाला काय वाटतं महेंद्र शेठ पुन्हा आमदार होतील का? लीड आम्ही कडावमधून देणार, 100% देणार। वाटतं महेंद्र शेठ आमदार होतील? 100%, 110%। कशामुळे वाटतं की होतीलच? नाही, त्यांची कामं वगैरे भरपूर आहेत। त्यांनी कर्जतचा पूर्ण कायापालट केलेला आहे आणि खूप कामं वगैरे दिले। कार्यकर्ते पण सर्व व्यवस्थित आहेत, काही प्रॉब्लेम नाही। कार्यकर्त्यांना खूप कामं वगैरे दिलेली आहेत। असं कधी वाटतं का की आता महेंद्र शेठ 5 वर्ष बाद झाली, आता बाकी उमेदवाराला संधी देऊ वगैरे? नाही, उलट अजून 5 वर्ष ही पण आणि पुढची पण 5 वर्ष तेच पाहिजे, असं तरी मला तरी वाटतं आहे। बाकी जनतेचं नाही काय सांगू शकत मी, पण मला तरी तेच वाटतं आहे किंवा आमचे जेवढे पण कडाव ग्रामपंचायतमधले जेवढे पण आहेत त्यांच्याबरोबर आहेत, त्यांना तरी आम्हाला तेच वाटतं आहे का हे पण 5 वर्ष किंवा अजून पुढची 5 वर्ष पाहिजेत ते। आता समजा जर महेंद्र शेठ पुन्हा आमदार झाले तर तुम्हाला काय वाटतं कडावमध्ये अजून चांगलं काय व्हायला पाहिजे? कडावमध्ये सुशोभीकरण वगैरे होतं आहेच, तसं मंदिराची कामं वगैरे दिलेली आहेत। एक आमच्या तळ्याचं सुशोभीकरण चालू आहे, म्हणजे ते बोललेत तसं करतील ते, असं वाटतं आहे। थोडंफार अजून काहीतरी रस्ते वगैरे तर झालेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये, परत पाण्याची टाकी वगैरे हे सर्व झालेलं आहे। बाकी तळ्याचं आमचं सुशोभीकरण आणि एक मेन म्हणजे सुदामदादांची एक अशी इच्छा होती का तळ्यामध्ये शिवाजी महाराजांचा एक स्मारक झालं पाहिजे, ते झालं पाहिजे बस। याची मागणी तुम्ही स्मारकाची महाराजांच्या केलेली आहे का? केलेली आहे, म्हणजे ती दादाकडेच गेलेली आहे। दादानी ते हे पण केलेलं आहे, करतो म्हणून बोललेले पण आहेत। पण अजून जर काय त्याच्यामध्ये आमदारांचं जर काय अजून प्रोत्साहन किंवा थोडंफार काय निधी वगैरे त्याच्यामध्ये भेटला तर ते अजून सगळ्यात चांगलं होईल।
दादा, आपण कडावमध्ये सगळ्यांना विचारतोय विधानसभा मतदारसंघाचं कौल. आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, तर तुम्हाला काय वाटतं 3 उमेदवारांपैकी कुणाची हवा आहे, कोण चालेल? आता सुधीर शेटगारे आमचे त्याच्याकडे गेलेलो बालाजीला म्हणून नेतात. कधी पण गेलो तरी आता मला 15 वर्ष आले मी त्यांच्यातच आहे आणि त्यांच्या बाजूनेच. ते कोण आहे दादा? आम्ही कडावमध्ये विधानसभा मतदारसंघाचा कौल घेतो आहे. आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र तोरवे, सुधाकर गारे आणि नितीन सावंत. तुम्हाला काय वाटतं कडावमध्ये कोणाची हवा आहे? विधानसभा 189 कर्जत सर्वसाधारण जे विधानसभेचे जो आता मतदानाचा कौल आहे त्याच्यात 3 उमेदवार एकदम व्यवस्थित आहेत, प्राबल्य त्यांचं आहे. पण त्यातल्या त्यात महेंद्र तोरवे हे सरस ठरतात, कारण की त्यांनी जे विकास कामं केलेली आहेत त्यांच्यावरती ते येतीलच. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं माननीय श्री कर्जत तालुका प्रमुख सुदाम पावळी यांचं सावेले जिल्हा परिषद वार्डमध्ये वैयक्तिक जे प्राबल्य आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यांच्यामुळे इथे महेंद्र तोरवेंना प्रचंड बहुमत मिळू शकतं आणि आघाडी होऊ शकते. सुदामदादांनी एक विचार केला आणि नंतर त्यांनी, जरी राजकीय विरोध महेंद्र तोरवेंना होता तरी त्यांनी नंतर राजकीय विरोध बाजूला सारत महेंद्र तोरवेंकडे प्रवेश केला. तर तुम्हाला काय वाटतं शिंदे शिंदे गटात जाण्याने इकडे कडावमध्ये आमदारांचं मताधिक्य वाढेल का? वाढणार ना, ठराविक वाढणारच. कारण की त्यांना विरोध होता, विरोध हा वैयक्तिक होता, विकासाला नव्हता. आणि दादांनी तेच पाहिलं, कडावचा विकास हा महेंद्र तोरवे करू शकतात आणि दादांच्या बरोबर दादांशिवाय होऊ शकत नाही. दोघांच्यामुळे कडावचा विकास 100% होणार. त्याला अनुसरून प्रत्येक मतदार हा दादांच्या मागे आणि महेंद्र तोरवेंच्या मागे 100% उभा आहे. तुम्हाला काय वाटतं महेंद्र तोरवे जर पुन्हा आमदार झाले तर कडाव असेल किंवा संपूर्ण मतदारसंघ असेल तर अजून याचा काय पालट करतील? हो, 100% होणार. आता तुम्ही जिथे खेड्यापाड्यात जाता तिथे पहिले रस्ते नव्हते. आता प्रत्येक रस्त्याचं जाळं असं झालं आहे का प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथं गाव तिथं रस्ता. आणि आता जल योजनेतून प्रत्येकाची बऱ्याच ठिकाणी पाणी व्यवस्था होणार आहे. पण ते आता हो नाही, आता 100% त्याचं ते प्रयत्न करणार आणि प्रत्येक घरात नळ योजना ही महेंद्र तोरवे देणार. आता महेंद्र तोरवेंना वारंवार विरोधक टीका करतात की तुमचं विकास काम खोटं आहे किंवा तुमचं राजकीय तुम्ही पक्षात बंडखोरी केली असं तसं. तर विरोधकांना तुम्ही मग काय सल्ला द्याल? विरोधकांना काय सल्ला देणार? वैयक्तिक जो सत्तेत असतो त्याला विरोध होतोच. आणि एक तुम्ही हे घ्या ना, एक दुधाला आणि दारूला फरक आहे ना. मागणी दारूला सर्वच चांगले बोलतात, दुधाला कोण घेत नाही का, दूध नको. पण तेच दूध किती पौष्टिक असतं. तसेच महेंद्र तोरवे हे विकासाला पौष्टिक माणूस आहे. आणि विकास जर हवा असेल तर माझं वैयक्तिक मत तर मी सांगतो, सुशिक्षित मतदार हा महेंद्र तोरवेच्याच बाजूने असणार आहे. तुम्हाला काय अंदाज असा वाटतो की तुम्ही आता फिरता किंवा तुम्ही एक दुकानदार आहात, अनेक लोकांशी तुम्ही दिवसभरात भेटता, तर लोकांचा कौल कसा आहे? म्हणजे काय आता व्यापारीच्या दृष्टिकोनाने आम्ही ज्या समस्या घेऊन जातो तेव्हा महेंद्र तोरवे जागरूक असतात. बाबा हा काही प्रश्न असू दे, ते बोलतात हां तुमचं होऊन जाईल. आणि ते करतात पण. काय समजा ट्रॅफिकची व्यवस्था असेल, आम्ही बऱ्याचदा गेलेलो आहे, त्याला पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि काही आमच्या समस्या असतील त्या पण आमचं निरसन तेच करतात व्यवस्थित. म्हणजे एकदम असं नाही आहे का बाबा एखादं पद आहे म्हणून आपण त्याच्याकडे जातो आहे. पण त्याच्या अगोदर पण आम्ही जायचो तेव्हा पण आम्हाला सहकार्य करत होते, आता पण सहकार्य करतात. व्यापाऱ्यांना तर त्यांचं बहुत सहकार्य आहे. काय असा एक अंदाज काय वाटतो तुम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरता किंवा गावामध्ये असता, महेंद्र तोरवेंची सीट किती मताने निवडून येईल काय वाटतं? 10,000च्या पुढे तरी सीट लागणारच. 10,000च्या पुढे एवढं मतदाधिक्य मिळेल? होणार 100%. एक मत विकासाला 100%. आणि जे युवा पिढीवाले आहेत, जे जागरूक जनता आहे, मतदार आहे, ते कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही आहेत. आणि ते मतदान व्यवस्थित महेंद्र तोरवेंनाच होणार, धनुष्यबाणालाच होणार. महेंद्र तोरवेंची निशाणी काय आणि त्यांचा नंबर किती? एक नंबर. आणि 1 नंबरलाच राहणार. आणि 1 नंबरच व्यक्तिमत्व. नक्कीच, धन्यवाद. आणि दादांबद्दल जर बोलाल तर दादा
तळागाळातून आलेला कार्यकर्ता आहे आणि त्याच्या विश्वासावर बरंच फरक पडणार आहे. दादांचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. सुदामदादा इथे कडावला सांगतील की धनुष्यबाणाला मदत करा, सगळेजण नागरिक किंवा सगळेजण तुमच्यासारखे युवा पिढी असेल किंवा सगळेजण असतील ते जो सुज्ञ नागरिक आहे ना तो दादांच्या बरोबर आहे. आणि 95% बोलले ना तर 95% मतदार या जागरूक आहे. कडावमध्ये मताधिक्य राहील मंदिर करून 1 नंबरला राहणार कडावमध्ये आणि 1 नंबरनेच निवडून येणार आमदार महेंद्र थोरवे. दादा, आम्ही विधानसभा मतदारसंघाचा कौल घेतोय. आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र थोरवे, सुधाकर घारे आणि नितीन सावंत. तुम्हाला काय वाटतं कडावमध्ये कोणाच्या हवं? पहिल्यांदा असं तिरंगी लढत होते, नाही तर दरीली 2 जण असे पक्ष असतात. पण फर्स्ट टाईम असं 3 पक्षांची अशी निवडणूक होते इथे. परंतु असं वारं सुधा घारे आणि महेंद्र थोरवे यांच्यात जोरदार आहे, पण थोरवे हे जरा पुढे आहेत. जर तुम्हाला काय वाटतं की महेंद्र थोरवे पुन्हा आमदार झाले तर मतदारसंघाचा अजून विकास होईल? हो, आता तर ऑलरेडी विकास झालेला आहे, अजून होईल असं आमचं मत आहे. म्हणजे काय असा अंदाज काय वाटतो की किती लीडने सीट लागू शकते महेंद्र थोरवेंची? लीड सध्या आता कमी लागू शकते. आता मागच्या वेळीपेक्षा थोडी कमी लागेल यावेळी 2-3 हजारचा असं फरक राहू शकतो. आमदार थोरवे होणार, कारण त्यांचा विकासावर जास्त फोकस असल्यामुळे आमदार थोरवे होणार. कडावमध्ये काय काय कामं केलेत महेंद्र थोरवे? कडावमध्ये भरपूर असे रोड झालेले आहेत, म्हणजे जे आतले म्हणजे मेन रोड नाही पण जे आतले गल्लीतले रोड आहेत ते झालेले आहेत. पाणी योजना पण झालेली भरपूर बऱ्यापैकी झालेत. अजून काय वाटतं तुम्हाला की महेंद्र थोरवे समजा पुन्हा आमदार झाले तर कडावमध्ये अजून काय नवीन झालं पाहिजे? अजून आमचे असे भरपूर प्रश्न आहे. आमच्या इथं थोडंसं शिवस्मारक नाही, पोरांना खेळायला ग्राउंड वगैरे, म्हणजे मोठा बजेट असल्यामुळे ते ग्रामपंचायत नाही करू शकत, त्याला निधीच लागणार कुठलाही मोठा. त्यासाठी थोऱ्यांचा आम्हाला म्हणजे आशा वाटते त्यांच्याकडून. काय वाटतं करतील मग आमदार झालं? हो 100% करतील. हो 100% करतील. कारण आता आम्ही सुदामदादा समर्थक आहे, तर दादा त्यांच्या पाठपुरावा करून कामं करतील 100%. सुदामदादा शिंदे गटात गेले, तुम्हाला वाटतं का महेंद्र थोरवेंना जास्त मताधिक्य मिळेल? हो 100%. काढाव ग्रामपंचायत पण काढाव विभाग पूर्ण म्हणजे सावेला जिल्हा परिषद वार्डमध्ये सुदामदादाचं वर्चस्व जास्त आहे, त्यांची नातेवाईक जास्त आहे, त्यामुळे त्यांना ते 100% इथून जे मागे आहेत लोकसभेला ते आता विधानसभेला पुढे राहणार सावेला वार्डमध्ये. महेंद्र थोरवे पुन्हा आमदार? हो 100% होणार. आम्ही कडावमध्ये विधानसभेचा कौल घेतोय. आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र थोरवे, सुधाकर घारे आणि नितीन सावंत. तुला वैयक्तिक काय वाटतं कुणाची हवं आहे? तू कडावमधलाच आहेस का? हो, मी कडाव. काय वाटतं कुणाची हवं आहे? सध्या तरी महेंद्र शेठ थोरवे यांची हवं आहे. कशामुळे वाटतं की शेटची हवं आहे? कारण की पब्लिकनी क्राऊड बघितलं आहे, म्हणजे पूर्ण मतदान फुल काढाव तर फुल जाम आहे, अख्खा पॅक आहे शिंदेगत 100%. तू वैयक्तिक मतदान म्हणजे खंबीरपणे महेंद्र थोरवेंच्या पाठीशी? 100%. किती मतदान आहे तुझ्या घरात? काय माझ्या घरात 20 मतदान आहे. सगळं महेंद्र थोरवे? हो. घरात असं वाद नाही होत का रे की बाकी पण 2 उमेदवार आहेत, मग आपण दुसऱ्यांना देऊयात मतदान? नाही, वाद नाहीत, कारण की आमच्या दादांच्या पाठी आहेत ना, सुदामदादा पवले. सुदामदादा सांगतील तिथे आपण 100%. सुदामदादा जेव्हा शिंदे गटात गेले तेव्हा तुमच्या सगळ्यांचं म्हणजे मनातनं तुम्ही खुश होते की दादांनी योग्य निर्णय घेतला? योग्य निर्णय घेतला. आमची पण इच्छा तीच होती. तुमची पण इच्छा होती? तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यामुळे दादा हो. काय वाटतं पुन्हा आमदार होतील शेठ? 100%. मग असं वाटत नाही का ते 2 उमेदवार आहेत त्यांना संधी देऊ, आता महेंद्र शेठ बाद झाले 5 वर्ष? नाही ना, नाही वाटत? तेच होणार आमदार. कडावमध्ये काय नवीन पाहिजे अजून ते आमदार झाले तर? काढावमध्ये तर काय भरपूर आता काय झालेलं आहे, पाणी योजना वगैरे झालेली आहे, आता सगळं काय चाललं आहे. तर आता आमचा नवरात्र मंडळाचा जो ग्राउंड आहे तो दुरुस्ती करावा जरा, ब्लॉक वगैरे टाकून, तीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही सुदामदादांकडे पाठपुरावा करून ते करून घ्या? हो 100%. मित्र तुला काय वाटतं कडावमध्ये कोणाची हवं आहे? शेठची, महेंद्र शेठ थोरवे. शेठची कशामुळे वाटतं? काय कशामुळे म्हणजे त्यांनी विकास पण जेवढा केलेला आहे इकडे कर्जत तालुक्यामध्ये, अजूनपर्यंत कोणी विकास केलेला नाही आहे. त्यांनी जो विकास केलेला आहे त्यामुळे आम्हाला वाटतं की त्यांनाच मतदान. असं काय नाही ना की हा तुझा मित्र आहे तो महेंद्र शेठ? नाही, असं काय नाही, असं काय नाही. वैयक्तिक माझं मतदान त्यांनाच होणार आहे आणि माझ्या घरातलं सुद्धा त्यांना. 100%. बाकी 2 पण उमेदवार आहेत, आता शेठ झाले, बाद झाले 5 वर्ष. नाही, कसा विषय, आम्हाला जी पूर्व दिशा म्हणजे आमचे दादा बोलतील तशी पूर्व दिशा, आमच्या दादांनी जो निर्णय घेतला योग्य त्यांनाच आम्ही सपोर्ट करणार. सुदामदादांनी सांगितलं तुम्हाला तर धनुष्यबाण तर धनुष्यबाण? धनुष्यबाण 100%. काय महेंद्र शेठची निशाणी काय? धनुष्यबाण. नंबर किती आहे? 1.
सगळं पाठांतर केलेलं आहे, डोक्यात फिट केलेलं आहे? नाही नाही असं काय नाही, आम्ही त्यांचाच प्रचार करतो, त्यांच्यात पाठी फिरतो, तर त्यांच्याबरोबर माहितीच आहे आम्हाला सर्व गोष्टी. सगळ्या गोष्टी माहिती आहे. म्हणजे महेंद्र तरुणच्या प्रचारात पण तुम्ही आता उतरले? हां म्हणजे तुम्ही फुल ताकद लावून महेंद्र शेठच्या मागे? हां 100%. हां मित्र, काय नाव तुझं? माझं नाव सूरज तुकाराम पवार. आम्ही कडावमध्ये सगळ्यांना विचारतोय की विधानसभा मतदारसंघाचा कौल काय? आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र तोरवे, सुधाकर गारे, नितीन सावंत. तुला वैयक्तिकरित्या काय वाटतं, कडावमध्ये कोणाची हवं? कडामध्ये म्हणल्यानंतर आमच्या सुदामदादांचीच हवा आहे आणि त्यांच्याशिवाय वोटिंग कुठं जाणारच नाही. आणि कडावमध्ये म्हणल्यानंतर महेंद्र शेठला फुल पाठिंबा आहे आमचा. महेंद्र शेठच्या पाठी उभे आहेत. महेंद्र शेठला फुल पाठिंबा आहे आमचा. कशामुळे वाटतं की महेंद्र शेठ आमदार होतील? कशामुळे वाटेल म्हणजे आज एवढी जनता ज्यांच्या पाठीची आहे, एवढा त्यांच्या मागं कौल आहे. कारण की ज्यांनी जी एवढ्या कोटीची कामं केली आहेत, आजपर्यंत 15 वर्षात कोणी कामं केली नाहीत. हे आज कामं हे 3च वर्षात झालेली आहेत. म्हणल्यानंतर आज जनता का झोपलेली नाही आहे, जनतांना समजतं का कामं काय झाली आहेत आणि कामं कुठून होतात. त्या माणसांनी 3 वर्षात कामं आणलेत, म्हणून जनता त्यांच्या पाठीची आहे. कधी कधी अरे विरोधक किती टीका करतात महेंद्र तोरवेंवर की जो काय दावा महेंद्र तोरवेंनी केला आहे विकास कामांचा सगळा खोटा आहे. तुला काय वाटतं? कसं असतं माहिती आहे का, लोक राजाला पण नावं ठेवतात. राजाची प्रजा असते ना, ती प्रजा बघून घेते. राजाला पण लोक नावं ठेवतात. पण आज ज्या माणसाने कामं केलेत, ते भरपूर कामं केलेत, आज जनता त्यांच्या पाठीशी आहे. मग असं कधी वाटत नाही का की 5 वर्ष आता महेंद्र तोरवेंना संधी दिली, हां, तर आता दुसऱ्या कुठल्या उमेदवाराला कधी आपण चान्स देऊयात वगैरे? दुसऱ्या उमेदवार चान्स द्यायचं म्हटल्यानंतर दुसरे उमेदवार करणार काय आहेत? 15 वर्षात आम्ही बघितली काहीच कामं झाली नाही. जे 2.5 वर्षात कामं झालीत, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतो आहे. दुसरा पाठिंबा आम्ही कोणाला देऊ शकत नाही, कारण की आम्ही कामं बघून पाठिंबा देतो आहे. आणि एक आमचे दादा सुदामदादा असतील ते. म्हणजे तुला काय वाटतं 5 वर्षात आता परत महेंद्र तोरवे निवडून आले तर अजून बदल काय होईल का? 100% बदल होणार ना, त्यामध्ये अजून बदल होणार. आज कर्जत होतं नव्हतं ते केलं त्यांनी. कर्जतमध्ये आज वेगळीच दिशा आणली त्यांनी. आज कर्जत म्हटल्यानंतर आज श्रीराम पूलमध्ये एवढी गर्दी होती, आज पूल पण त्यांनी बांधायचं हे केलं. विठ्ठलाची मूर्ती असू दे, महाराजांचं स्मारक असू दे, सगळ्या गोष्टी त्यांनी चांगलीच कामं केली आहेत ना. आज कर्जतला लोक बाहेरून येतात तेव्हा बघतात, अरे वा किती सुंदर झालं आहे कर्जत आजकाल. या गोष्टी असतात. तुला बदल दिसतोय? 100% बदल आहे ना. पुढच्या 5 वर्षात अजून काय होईल? पुढच्या अजून 5 वर्षामध्ये मला तर वाटतं कर्जत म्हणून राहणार नाही, अजून नवी मुंबईसारखं कर्जत होईल. म्हणजे कर्जतची मुंबई होणार? तर कर्जतची मुंबई होणारच. आणि फेमस तर आपलं कर्जत आहे, बस त्या बाबतीत. नक्कीच. म्हणजे तुम्ही आता महेंद्र तोरवेंना पूर्ण पाठिंबा आहे? महेंद्र शेठला पूर्ण पाठिंबा आमचा आहेच. आणि कडावमधून तर एवढा पाठिंबा आहे ना, आज आम्ही लीडला आहेत कडावमधून. धनुष्यमानाला लीड असतील? लीड 100% लीडला आहेत आम्ही हा कडावमधून. तुमचा आत्मविश्वास आहे का म्हणजे सगळीकडे लोकांचीच हवा आहे? नाही 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 नाही, हो आमचा आत्मविश्वास नाही. ही सगळीकडे आम्ही लोकांनी जे आम्ही पेरलं आहे ते उगवणारच आहे. त्या बाबतीत आम्ही सांगतो का महेंद्र शेठ आमच्या कडावमधून 1 नंबरला असतील. म्हणजे कडावकर सगळेजण महेंद्र शेठला मतदान करतील, लीडला राहतील आणि कडावकरांचं कौतुक पण. हां तेवढं. आणि कडावच्या पेटीतून तेच निवडून येतील, हे माझा विश्वास आहे पहिला. नक्कीच मित्र, धन्यवाद. ताई, आम्ही कडावमध्ये सगळ्यांना विचारतोय की आपल्याकडे 3 उमेदवार आहेत. एक महेंद्र तोरवे आहेत, सुधाकर गारे आणि नितीन सावंत. तुम्हाला काय वाटतं की कुठला उमेदवार चांगला आहे? कडावमध्ये कुठला उमेदवार बाजी मारेल? काय वाटतं? मी आता खरं आहे ते बोलतो. आम्ही दादांच्या बाजूने आहेत. दादा म्हणजे कोण? दादा सुदाम दादा. त्यांच्या बाजूने तुम्ही? हो, बहिणीसारखी उभी आहे. हां, म्हणजे तुम्ही सुदाम दादांना मत, म्हणजे आता महेंद्र तोरवेंनाच मत फिक्स? असं नाही, म्हणजे त्या आमच्या बाजूने असतो, कधी पण काय पण देतो आम्हाला, हे पुरवतं सगळं. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले? सगळे हप्ते आले? हो सगळे आले. किती पैसे मिळतात? हो दिले, बरोबर दिले. 7,500. 7,500 रुपये मिळाले? हो, मिळाले. मग तुम्हाला वाटतं का ही योजना चांगली? हो चांगली आहे, पुढे चालू राहील? गरिबासाठी चांगली आहे. गरिबासाठी. 1500 रुपयात समजा एखाद्या बहिणीला जर 1500 रुपये मिळते तर काय काय वाटतं तुम्हाला? काय काय होतं? बरं वाटतं ना, चांगलं आहे. 1500 रुपयात काय काय होऊ शकतं? होऊ शकतं काय, आपली जशी मजबुरी असं तसं होऊ शकतं, काहीतरी होऊ शकतं. लाईट बिलाला मदत होते ना, म्हणजे बहिणींना आधार मिळाला? आधार मिळाला. आणि ते जर बहिणीला आधार मिळाला तर तुम्ही आशीर्वाद देताय की हो, नाही? मग तेच यावं असा आशीर्वाद आहे आपला. तेच येऊ दे, हो म्हणजे तेच भविष्यात येऊ अजून दे. पैसे मिळतील. हा मिळलं नाही मिळव, येऊ दे, काय नाही, येऊ दे त्यांना, असं काय नाही. मित्र, आम्ही कडावमध्ये सगळ्यांना विचारतोय विधानसभेचा कौल. आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र तोरवे, नितीन सावंत, सुधाकर गारे. तुला काय वाटतं की कडावमध्ये कुणाची हवं आहे? कडावमध्ये बघायला गेलं तर 3ही उमेदवार चांगले आहेत, पण त्या भाऊंची जास्त हवा आहे, कारण की त्यांची कामगिरी त्यांनी. कोण भाऊ? कोण? सुधाकर भाऊ गारे. त्यांची हवा आहे? कशामुळे वाटतं? म्हणजे त्यांची कामं, त्यांचा स्वभाव, म्हणजे त्यांचं एक मनमिलावू सगळ्यांशी राहतात. आणि आदिवासी भागांच्यात पण त्यांनी खूप चांगली कामं केल्यात, त्यामुळे मला तर वाटतं सुद्धा भाऊ गारेच असणार. तुमच्याकडे किती मतदान आहे घरात? काय? माझ्या घरात 3 मतदान आहेत. माझ्या 3 पण मतदान सुद्धा होऊनच येतो.
सुद्धा भाऊंना तू कधी भेटलाय? हो सर. कसा वाटतो माणूस? माणूस एकदम म्हणजे असा पटकन समोरच्याला आपलं असं करून घेणारा माणूस आहे. आणि कधी आपण त्यांच्याकडे गेलो तर आपल्याला ते आपलं काम असेल तर कधी आपल्याला नाराज करून नाही पाठवते. ते आपलं काम 100% करणार आहेत. म्हणजे तुम्हाला ते विश्वास देतात? हो, विश्वास देतात आणि ते काम पूर्णच करतात आपलं. पूर्णच करतात. आणि सुधाकर गारे जर आमदार झाले तर तुला असं वाटतं का अजून जास्त विकास होतो? सुधाकर गारे तर आमदार झाले तर जर तरुण पिढी आहे त्यांचे म्हणजे ते बेरोजगार राहणार नाही. त्यांची कामं होणार, ते कामाला लागणार आणि प्रत्येकाच्या घरात चांगलं आनंदाचं वातावरण असणार आहे. सुधाकर गारे आले तर सगळीकडे आनंद असणार आहे. तुला विश्वास आहे? विश्वास आहे. तू पाठीशी आहेस? पाठीशी खंबीरपणे. काय सुधाकर गारेची निशाणी काय? रिक्षा सर. रिक्षा. नंबर काय कसला? सुधाकर गारेची निशाणी? हा, निशाणीचा नंबर 7 नंबर आहे. 7 नंबरवर तुम्ही अरे मला प्रमोशन करू नको, पण तू नागरिकांना सांगू शकतोस, नक्कीच आवाहन करू शकतोस. तुम्ही सुधाकर परशुराम गारे यांना 7 नंबरला रिक्षावर आपलं मत देऊन तुम्ही त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. नक्कीच मित्र, धन्यवाद. ते विचारूयात अजून कोण आहे का मित्र. आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय की आपल्याकडे 3 उमेदवार आहेत. एक महेंद्र तोरवे आहेत, सुधाकर गारे आहेत, नितीन सावंत आहेत. तुला काय वाटतं वैयक्तिक की कडावमध्ये कोणाची हवं आहे? महेंद्र शेट्टी यांची हवा आहे. धनुष्यबाणाला इथे वोटिंग निघेल जास्त. कशामुळे वाटतं की महेंद्र शेट्टी का हवं आहे? त्यांनी कामं केलेली आहेत. आज कर्जत बघितलं तुम्ही तर आज नवी मुंबईच्या इथे आपण पोचलेलो आहोत. असं वाटत चाललं की नवी मुंबई इथे कर्जत झालेली आहे. म्हणजे आता अजून भविष्यात कर्जतचं मुंबईच होणार होतं? कर्जतचं मुंबई होणार. महेंद्र तोरवे करतील? 100% करतील. 2.5 वर्षात बघितली कामं तर भरपूर केलेली आहेत त्यांनी. आज कोणालाच 15 वर्षात किंवा झाली नाही आहेत ती कामं, आज त्यांनी करून दाखवलेली आहेत. कडावमध्ये तुला काय वाटतं की लोकांचा कौल काय आहे कोणाच्या बाजूने? नाही, कौल 100% धनुष्यबाणाच्या पाठी आहे. हे 100% महेंद्र तोरवेंना चांगलं मतदान? 100% महेंद्र शेट्टी. आणि पुढच्या 5 वर्षात जर महेंद्र तोरवे परत आमदार झाले तर तुला काय वाटतं अजून चांगला विकास होईल? अजून चांगला विकास होईल. 5 वर्षात अजून वाढेल कर्जत. हो. आता असं कधी वाटत नाही का की 5 वर्ष आता महेंद्र तोरवे पास झाले ना, आता बाकी 2 उमेदवार आहेत त्यांना पण संधी देऊयात, कुठेतरी ते पण काहीतरी चांगलं करतात? नाही, जास्त करून आम्ही महेंद्र शेट्टी यांनाच हे करतो इथे. बाकी उमेदवारांचा विचार आम्ही नाही विचार करतो. तर कुणाला अजून कोणी प्रतिक्रिया देते का बघूयात मित्रा. आम्ही विधानसभा मतदारसंघाचा कौल कडावमध्ये घेतो आहे. काय नाव तुझं? रोहन दुगड. कर्जतमध्ये आपल्या इथे कर्जत खालापूर मतदारसंघात 3 उमेदवार आहेत. एक महेंद्र तोरवे, सुधाकर गारे आणि नितीन सावंत. तुला वैयक्तिक काय वाटतं कडावमध्ये कुणाची हवा आहे, कोण निवडून येईल? मला तर आमदार साहेबांचीच हवा वाटते. कशामुळे वाटतं का? त्यांनी केलेली कामं भरपूर आम्हाला दिसून येतात आतापर्यंत तरी. तू कधी भेटलाय का महेंद्र तोरवे? भेटलो एकदा. कसं वाटतात माणूस? वैयक्तिक त्यांचं म्हणजे चांगले आहेत ते, स्वभावाने चांगले आहेत. बोलणं वगैरे माणसांची पद्धतशीर आहे त्यांचं, त्याबद्दल ते चांगलेच वाटतात. चांगले वाटतं. आणि ह्याच्या पुढे पण त्यांचं कार्य आम्हाला बहुतांशी दिसून येईल चांगल्या प्रकारे. तुला वाटते ते निवडून येतील? हो, निवडून येतील 100%. तुझ्या घरात किती मतदान आहे? तरी पण आमचे 4 ते 5 मत आहेत. सगळे महेंद्र तोरवे? हो, महेंद्र. असं वाटत नाही दुसऱ्या उमेदवाराला संधी द्यावी? पण जे आहे ते आता बोलू शकत नाही, पण आम्हाला तर वाटतं आम्ही आमदार साहेबांना मतदान करतो. मित्र, आम्ही विधानसभेचा कौल घेतो. आता तू ऐकलंस, तुला काय वाटतं कडावमध्ये कोणाची हवा आहे, कोण निवडून येईल? कडामध्ये महेंद्र शेट्टी यांचीच हवा आहे. असं नाही ना की तुझा मित्र बोलला महेंद्र शेट म्हणून तू बोलतो. काम आहे शेठचं काम आहे, मंदिराचं काम आहे, तिथं नळ योजना आहे, रस्ते घराच्या बाजूने रस्ते. तिथं आधी काय कामं केलीत कडाव? माझ्या मित्राच्या घराच्या समोर 22 वर्षे रस्ता नव्हता, तो आज क्लिअर झालेला, तुम्ही बघू पण शकता इथूनच. आणि लोकांना कसं पाहिजे, रस्ते पाहिजेत, मेन नळ योजना झाली, ते मेन काम आहे इथं. कारण उन्हाळ्यात पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, नळ योजना आली, आता होईल सगळ्यांचं चांगलंच होईल. कडावमध्ये सगळे एकंदरीत परिस्थिती चांगली लोक महेंद्र शेटलाच कामावरती होणार, दुसरं काय कामावर देतील मतदान? कामानेच. कर्जतची परिस्थिती काय वाटते तुला? कधी कर्जतला येतोस तू? कर्जतला येतो, सगळीकडे मी बघतो ना. आता खोपोली झाला, कर्जत झाला, कशेळे, खांडसला कधी रस्ता नव्हता, तिथे रस्ता झाला आता. तू जाऊन आलाय? हां, मी स्वतः जाऊन आलो. मी एकदम खुश झालो. फर्स्ट टाईम गेलो, बोलो काय रस्ते, डायरेक्ट डांबरीकरण काय केले, रस्ते चांगलं काम केलेलं. महेंद्र तोरवेंचं काम चांगलं येतील निवडून? हो, नक्कीच. आणि जी लाडकी बहीण योजना आहे ती पण चांगलीच काढली. कारण खरंच गोरगरीब महिलांना पण कसं आहे की ज्यांच्या घरी खरंच 1500 रुपयाची त्या गरज होती, त्यांना ती भेटली आणि डायरेक्ट पैसे येतात. आज मध्ये एजंट वगैरे कोण नाही. त्याचा फायदा नक्कीच होणार. तर महेंद्र तोरवेला पण होणार
आणि एकनाथ शिंदे यांना पण होणार महायुतीचं. शिंदे परत मुख्यमंत्री होतील? नक्कीच नक्कीच होणार. तुझ्या घरात किती मतदान आहे काय? माझ्या घरी 5 ते 6 मतदान आहे आणि ते सगळं महेंद्र शेठ तोरवे. असं वाटत नाही दुसऱ्या उमेदवाराला देऊ शकतो? नको आता काम करतात ते ना, नसतं केलं तर आपण पण पाडलं असतं ना. महेंद्र तोरवे काम करतात निवडून येतील नक्कीच. इथे काही स्थानिक लोक आहेत, आपण त्यांना विचारूयात. दादा, आम्ही विधानसभा मतदारसंघाचा कौल घेतो आपल्या कडावमध्ये. आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र तोरवे, सुधाकर गारे आणि नितीन सावंत. तर तुम्हाला काय वाटतं, कडावमध्ये कुणाची हवं आहे? महेंद्र तोरवे. कशामुळे वाटतं? विकास भरपूर केला आहे, प्रगती भरपूर केली, रोड वगैरे, रस्ते, पाणी योजना वगैरे त्यांनी भरपूर केलेली आहे. कडावमध्ये काय सुधारणा केल्या? कडावमध्ये भरपूर काम केले, रोड, रस्ते, आजूबाजूचे गाव वगैरे सुधारणा भरपूर केली. भागाचं मंदिरामध्ये जे कामं केलं ना, ते अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये नसेल कोणी केलेली, त्याची त्यांनी मंदिरामध्ये कामं केली आहेत. कडावच्या कधी जाऊन कडावच्या मंदिरात रायगड जिल्ह्यात नसेल असे कामं केलेले आहेत. हे आम्ही आवर्जून सांगतो. जे आमचे हॉल, मंदिराचे डागडुगी, हे ते व्यवस्थितपणा, त्याल्यामध्ये घाट, रस्ते विस्ते, पाणी योजना, हे सगळ्या त्याच्या कारकिर्दीत आलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, महेंद्र तोरवे परत निवडून येतील? येणार हे आम्ही कौल देतो, पण कसं तसं आम्ही डायरेक्टली बोलू शकत नाही. कसं जनतेचा कौल येतो, पण जनतेने काय बोलतो, वैयक्तिकरित्या काय वाटतं असं वैयक्तिकरित्या बोलू शकत नाही, पण आम्ही तुमचा कौल देऊ शकतो. थम्सअप त्यांनी दिला म्हणजे महेंद्र शेठच्या बाजूने. काय वाटतं, कोण निवडून येईल? मी सांगतो, मला शिंदे लोकांना वाटतंय, महिलांना शिंदे मुख्यमंत्री व्हावा. पण त्याला कसं आहे माहिती आहे का, आता कॉन्ट्रा झालेला आहे. कॉन्ट्रा ज्याचा सीट जास्त त्याचा मुख्यमंत्री होणार आहे, हे तर क्लिअर झालेलं आहे, क्लिअर कट झालेलं आहे. आलं का? पण महागाई कमी, कुणी का महागाई कमी केली पाहिजे, पेट्रोल कमी केलं पाहिजे, गॅसचा रेट कमी केला पाहिजे, डाळ, कडधान्य, जीवनावश्यक वस्तू आहेत ना, कडधान्य, डाळी बिळी यांचे रेट कमी केले पाहिजेत. आता कांदा किती भिडला आहे, 100 रुपये 80 रुपये किलो झाला आहे. लोकांना जिणं मुश्किल झालं आहे. लसूण 100 रुपये पाव आहे, 400 रुपये किलो लसूण आहे. जिणं मुश्किल झालं आहे लोकांना. त्यामुळे लोकांचं कम्फर्ट मोडते आता. म्हणजे प्लॅनिंग नाही, बजेट कोणमडलेला आहे, तो बजेट व्यवस्थित झाला पाहिजे. असं कुणी काय येऊ दे, पण ते व्यवस्थित झालं. कुणी असू दे, फक्त सामान्यांचा विचार झाला पाहिजे, असं माझं मत आहे. हां, आता मी काय म्हणतो की जर आता तुम्ही म्हणता की महेंद्र तोरवे पुन्हा आले पाहिजेत, तर बाकी पण 2 विरोधक त्यांच्या आहेत. तर तुम्हाला असं वाटत नाही का, 5 वर्ष झाले आता महेंद्र शेठ बाद झाले, आता दुसऱ्या आता परत महेंद्र शेठच होतो ना. भविष्य हा विकास कधीच झालेला नाही, हा महेंद्र शेठनी करून दाखवला. याच्या पुढच्या 5 वर्षात अजून होणार, महेंद्र तोरवेच आहे ना. एवढी मोठी विठ्ठलाची मूर्ती बांधली, मोठा आपला हे आपलं आमराई पुलावरती एवढा मोठा पुलाचं काम चालू आहे. अजून काय काय पाहिजे, श्रीरामाचं एवढं केलं. स्मारक बांधलं. बैठकीमध्ये डॉक्टर आपले बैठकीचे नांदर यांची एवढी कमान बांधली. अजून किती काय पाहिजे. कोटाचं मोठं हॉस्पिटल कर्जतमध्ये येते, ते स्वतः आमदारांनी बरेचदा विरोधक टीका करतात आपल्याकडे हॉस्पिटल नाही, हे नाही, ते आता आमदारांनी केलंय, स्वतः तोंडाने सांगितलेलं आहे. 100 गाडांचं हॉस्पिटल मुख्यमंत्री अजून किती कामं करणार? समोर आश्वासन दिले मुख्यमंत्री, 100 गाडाचं हॉस्पिटल होणार. होईल विश्वास? 100% होणार. वाटतं होईल 100%. आणि पुढच्या 5 वर्षात महेंद्र तोरवे परत निवडून आले तर काय वाटतं, काय होईल? अजून भरपूर विकास होईल. आता तर झालाय भरपूर, अजून विकास होणार. जेवढी बिल्डिंगी मुंबईमध्ये आहेत अशा बिल्डिंगी आपल्या कर्जत तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये अशा बिल्डिंगी होतील. आपल्याकडे इकडे रोजगार वगैरे वाढवू शकतो. आम्हाला फक्त इकडे पाहिजे रोजगार पाहिजे लोकांना, की रोजगार पाहिजे, बस. बाकी काही महेंद्र तोरवे करतील, विश्वास आहे? करणार, 101% करणार. 1% करणार. काय असं थोडं कडावमध्ये वाटतं का त्यांना मतदान होईल? कडावमध्ये सुदाम पावली जिथं असेल तर कडावमध्ये जेमते 5,000 जर वोटिंग असेल तर 4-4.5 वोटिंग सुदाम पावली काढून देणार महेंद्र तोरवेला. म्हणजे पूर्णपणे काढून देणार. तर राष्ट्रवादी कडामध्ये राहिली ना, आता आहे शिंदे गटच, महेंद्र तोरवेचा गट, आणि सुदाम पावली बोलतील तिथं सगळेजण जाणार. म्हणजे पण जास्त एकंदरीत वारं बघता तुम्हाला वाटतं महेंद्र तोरवेंचं चांगलं? 101% येणार. 101%. पण बाकी समजा 2 उमेदवार आहेत, महेंद्र तोरवेंवर टीका करतात, त्याच्याबद्दल काय वाटतं? महेंद्र तोरवे 1 नंबर राहील, बाकीचे 2 नंबर 3 नंबरमध्ये राहणार. महेंद्र तोरवे 1 नंबरमध्ये. काय निशाणे काय? धनुष्यबाण. किती नंबर? 1 नंबर. म्हणजे तुम्ही पूर्ण ताकदी म्हणजे पूर्ण ताकदच देणार. जिथं सुदाम पावली जिथं जाणार तिथं आम्ही तिथं जाणार. बरोबर, तुम्ही निर्धार केला. निर्धार. काय म्हणतात तुमच्या घरात किती मतदान आहे? काय किती मतदान आहे घरात? आमच्या घरात 20-25 मतदान आहे. सगळे महेंद्र तोरवे? हो. घरात असं वाद नाही होत का की दुसऱ्या उमेदवारांना चला या उमेदवाराला? आमच्या गावात एवढा विकास केला ते महेंद्र तोरवेंनीच केला. माझ्या स्वतः दारामध्ये पण रोड महेंद्र तोरवेने केला. आज कोणी केला नाही, ग्रामपंचायतीने कोणी केला ना. अजून इतक्या वर्ष कधी झाला नव्हता? नाहीच झाला. पाठपुरावा केला होता का महेंद्र तोरवेंकडे? काही एक शब्दावर मी गेलो आणि लगेच दिला तुला. तुम्ही वैयक्तिकरित्या महेंद्र तोरवेंना भेटलेत म्हणजे याच्यात? हो. कसा वाटतो माणूस? चांगला, एकदम मस्त. साधा बोला एकदम. आपल्या शिक्षणाविषयी जर आपण गेलो तर निश्चितच तो 2-5 रुपये आपल्याला मदत करतो. म्हणजे मदतीचा हात त्यांचा काय? मदतीचा हात काय? काल्या रात्रीला उभा राहणार. काल्या रात्रीला उभा राहणार माणूस आहे. कधी हाक मारली तरी उभा राहणार. म्हणजे सामान्यांशी एकदम
मिलजूट. सकाळीच गेलो होतो आम्ही, 15 मिनिटात लगेच भेटले आम्हाला, येतो लगेच. नाही ते मोठे मोठे माणसं कशी जातात, बसा 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 ही सिस्टीम नाही त्यांची. 15 मिनिटात आले, आंघोळ वगैरे. प्रत्येक समस्या तुमची लगे फोन कॉलला पण लगेच. रस्ता कसा झालाय घरावर? एकदम मस्त मस्त चांगला झालाय. किती वर्ष टिकेल? घराकडे खूप वर्ष टिकणं, घराकडचा सोडा पूर्ण तालुक्यात झालंय. तुम्ही सगळे महेंद्र तोरवेंच्या पाठीशी राहणार? 100%. महेंद्र तोरवेंना जास्त मतदान मिळावं म्हणून तुमचे प्रयत्न काय असतील, एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून? आमचे प्रयत्न चालूच आहेत. वाड्या वस्तू इकडे तिकडे फिरणं आमचं चालू. हो धनुष्यबाण. हो. तुमचं एक नागरिक म्हणून नागरिकांशी संवाद चालू आहे. हो चालू आहे. महेंद्र तोरवे पुन्हा? हो पुन्हा आमदार बनणार? हो एक नंबरलाच राहणार. काय वाटतं म्हणजे महेंद्र तोरवेंचं? महेंद्र तोरवे ना सत्ता आहे आणि लोकांशी बोलणं चांगलं आहे, म्हणजे प्रेमळ आहे असं. बोलण्याचा जो हे आहे त्यांचा तो कसोटी ती चांगली आहे. आणि कसं लोक उद्योगाला जोडली आहेत, त्यामुळे त्यांना मतदान ते ऑटोमॅटिक होणार आहे असं पण आहे. महेंद्र तोरवेंना भेटलेत तुम्ही? हो भेटलोय, आमचे सोयीसंबंध आहेत. कसं वाटतं माणूस, कसा वाटतं? चांगला आहे माणूस, चांगला लोकांशी बोलणं चांगलं आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट चांगला आहे, लोकांचा संपर्क चांगला आहे. आणि लोकांची समस्या सोडवतात समस्या सोडतात, वेळेत सोडवतात. तुम्ही आता महेंद्र तोरवेंच्या पाठीशी राहणार? हां. किती मतदान आहे घरात? काय आमच्या घरात आता चार मतदान आहे. 4 सगळे महेंद्र तोरवे. घरात वादविवाद होतात का दुसऱ्यांना देऊ वगैरे? नाही अजिबात नाही. म्हणजे ठरवलंय तुम्ही धनुष्यबाण? ठरवलं विजय करणार. ठीक. दादा, आम्ही कडावमध्ये विधानसभा मतदारसंघाचा कौल घेतोय. आपल्याकडे 3 उमेदवार आहेत. एक सुधाकर गारे आहेत, महेंद्र तोरवे आणि नितीन सावंत आहेत. तुम्हाला काय वाटतं कडावमध्ये कुणाची हवा आहे का? सुदाम पवाले. म्हणजेच महेंद्र तोरवे. म्हणजे सुदाम पवाळांनी जेव्हा शिंदे गटात प्रवेश केला तेव्हा तुम्हाला वाटलं का की त्यांनी योग्य निर्णय घेतला? योग्य निर्णय घेतला आहे. कसं आहे महेंद्र तोरवेंचं एक वातावरण कसं आहे? आहे चांगलं आहे. निवडून येतील परत? विकास आहे बरं. परत निवडून येणार? 90% मामा, मी कडावमध्ये सगळ्यांना विचारतोय की आपल्याकडे 3 उमेदवार आहेत. महेंद्र तोरवे आहेत, नितीन सावंत आहेत, सुधाकर गारे आहेत. तुम्हाला काय वाटतं कडावमध्ये कुणाची हवा आहे? कडावमध्ये सध्या तरी हवा तर तिघांचे प्रचार व्यवस्थित झालेले आहेत. टफ फाईट चाललेली आहे. टफ फाईट आहेत तिघांचे. पण त्याचं काही सांगू शकत नाही. जनतेचा रोष आहे. जनतेचा रोष आहे. त्या रोषामुळे मला तर असं वाटते का मशाल तर आपल्याला चालत येते. मशाल म्हणजे उद्धव ठाकरे गटाला? ठाकरेला जास्ती पसंती दिसते. नितीन सावंत बाजी मारतील? नितीन शेठ बाजू मारतील. आणि कुणावर टीका केलेली नाही. तो उमेदवार असेल कुणावर टीका केलेला नाही, टिप्पणी केलेली नाही, त्याच्यामुळे तो माझ्या मते तरी चालेल. कारण शांत उमेदवार आहे. आणि लोकांचं मत मी हॉटेलमध्ये असल्यामुळे मी लोकांचं मत जाणलेलं आहे का मशाल जास्ती चालते. तुमच्याकडे गिरायक येतात, त्यांना विचारले? गिरायकांची चर्चा होते. तर ते बोलतात आपला साधा सिंपल मशालची आहे उद्धव गटाचा, ती जास्ती चालेल. आता 18 तारखेला उद्धव ठाकरेंची सभा आहे, मग तुम्ही जाणार? नाही, मी कोणत्या सभेला जाईत नाही. कोणाच्या हे नाही. फक्त उद्धव ठाकरेची सेना हे मानतो फक्त. बरोबर. दुसरी सेना मानत नाही. मतदानाला आवर्जून जाणार? मतदानाला जाणार. फक्त उद्धव ठाकरे सेना मानतो, दुसरी सेना मानत नाही. कशामुळे मानतं म्हणजे आधीपासून? पहिल्यापासूनच शिवसेना बाळासाहेबांचं कुणाच्या पाठी जाईत नाही, कुणाच्या काही नाही. आपलं धंद्याच्या याचे धंदाच आपला. कुणाच्या सभेला जाईत नाही, कुणाच्या काहीच नाही. वैयक्तिक उद्धव ठाकरेला मानतो. बाळासाहेब ठाकरेला मानतो. बाळासाहेब ठाकरेची सेना ती उद्धव ठाकरेची सेना आहे. ती दुसरी सेना मानत नाही. एकनाथ शिंदेची सेना नाही मानतच नाही. एकच सेना मानतो, बाळासाहेब ठाकरे सेना. फक्त उद्धव ठाकरे. बस. आता आम्ही बघतोय की तुम्ही माळकरी आहात, पांडुरंगाला मानता, वारीला वगैरे जाता? हो, दर वारीला जातो आम्ही. 50 माणसं मी स्वतः घेऊन जातो. आता 2 तारखेला चाललोय परत वारीला पंढरपूरला. हो. पांडुरंगाच्या चरणी गेल्यावर कसं वाटतं? काय एकदम समाधान वाटतं. समाधान. हरिपाठ वगैरे करता? हो, लहानपणापासून आमची मुलं पण नातू पण आमचा मालकरी आहे. कर्जतमध्ये पांडुरंगाची मूर्ती झाली, कशी व्यवस्थित झाली? दर्शन घेतलं. मग आता समजा महेंद्र तोरवेंनी ती मूर्ती केली किंवा विकास कामं चांगली केली, मालकऱ्यांसाठी त्यांचं कौतुक करा. चांगलं काम केलं. कर्जत तालुक्यात चांगलं काम केलं. चांगलं काम म्हणजे चांगल्या कामाचं कौतुकच. चांगलं. फक्त वैयक्तिक तुम्ही ठाकरे गटाला? ठाकरे गट हेच प्रश्न आहे, दुसरा नाही. बरोबर. म्हणजे एक निष्ठेचा प्रश्न. निष्ठा. बाकी काम तोरवेंचं चांगलं. बाकी उमेदवारांना तुम्ही काय शुभेच्छा द्या? नाही, शुभेच्छा काहीच नाही. उभे राहिले ते शुभेच्छा आहे. उभे राहिले ते शुभेच्छा आहेत. घरात किती मतदान आहे काय तुमच्या? आमच्या घरात 9 मतदान आहे. सगळे नितीन सावंत? सर्व नितीन सावंत. हो, माझ्या मताचं मी स्वतःचं सांगितलं. माझी मशाल. घरातलं काय सांगू शकत नाही. वैयक्तिक मुलाबाळांचं काय सांगू शकत नाही. आपलं स्वतःचंच मत आहे. मी जाणलं का आपली
पूर्वीपासून आलेली एकच सेना आहे, ती बाळासाहेब ठाकरे सेना, ती उद्धव ठाकरेची सेना, दुसरी सेना मानत नाही. बरोबर, म्हणून नितीन सावंत आणि उद्धव ठाकरे. नक्कीच मामा, धन्यवाद. दादा, आम्ही कडावमध्ये कौल घेतोय सगळ्या लोकांचा की विधानसभा मतदारसंघात आपल्या 3 उमेदवार आहेत, एक महेंद्र तोरवे, सुधाकर घारे, नितीन सावंत. तुम्हाला काय वाटतं कडावमध्ये कुणाची हवा आहे? कडावमध्ये दोन्ही वेळेची हवा आहे. कुणाची? महेंद्राची पण आहे आणि सुधाभाऊंची पण आहे. चांगली हवा आहे. हा, चांगली आहे. मग तुम्ही प्रचार वगैरे बघितला दोघांचा? दोघांचा बघितला. आता तुमच्या दुकानाच्या समोर पूर्ण कुणाच्या याला जास्त गर्दी होती? दोन्ही वेळा होती. दोन्ही वेळा होती. तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार चांगला आहे? आता बघू लोकांवरती मतदार कसं काय करतात ते 20 तारखेला समजेलच. तुम्ही वैयक्तिक कुणाच्या पाठीचे आहेत असं काय? आता आम्ही सध्या सुधाभाऊंच्याच पाठीशी. सुधाभाऊंच्या पाठीशी. माणूस कसा वाटतो? बरं वाटतं सर. भेटले तुम्ही? भेटलो. आम्ही सध्या प्रचार पण त्यांचाच करतो सध्या. अच्छा, काय निशाणी काय सुरू? रिक्षा. किती नंबर? 7 नंबर. म्हणजे तुम्ही पूर्ण ताकदीने सुधाकर आमच्या पाठीशी. किती मतदान आहे घरात? काय आहेत थोडी थोडी, भाऊ 14 जण आहेत. आहे थोडं. मग तुमचं एकंदरीत सगळं मत सुद्धा भाऊनच आहे ना? अशी फाटाफोट थोडीशी. फाटाफोट. हां, बरोबर. ज्याला जे वैयक्तिक वाटेल तो कोण करू शकतो. बरोबर. पण तुम्ही वैयक्तिक सुद्धा भाऊंच्या ते उमेदवार होण्यासाठी काय शुभेच्छा आहेत? शुभेच्छा त्यांना पण 30 तारखेला समजेल. दादा, आम्ही आता कडावमध्ये आहेत. आम्ही सगळ्यांना विधानसभेचा कौल विचारतोय. आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र तोरवे, सुधाकर घारे, नितीन सावंत. तर तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं कुणाची हवा आहे? सुधाकर घारे. कशामुळे वाटतं काय? एक प्रकारे त्यांनी विकासाची आशा आहे त्यांच्याकडून आणि स्थानिकांना रोजगार वगैरे मिळेल अशी अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याकडून. जर सुधाकर घारे आमदार झाले तर पुढच्या 5 वर्षात काय अजून चांगलं करतील? डेव्हलपमेंट होईल, स्थानिकांना रोजगार मिळेल, अजून बाकी जी काय कामं राहिलेली असतील ती पूर्ण होतील. मग सुधाकर घारेंच्या पाठीशी तुम्ही? हां, हो. किती वोटिंग आहे घरात? काय घरात 4 वोटिंग आहे. सगळे सुधाकर घारे? नाही, माझं मत मी सांगितलं सुधाकर घारे, पण घरातली पण त्यांनाच करणार. सुधाकर घारे. बरोबर. हां, काय कुणाची हवा? सुधाभाऊ घारे. कशामुळे वाटतं? सुधाभाऊ घारेंनी एक बघायला गेलं तर एक गोरगरिबांचे नेते आहेत. ते कोविडच्या काळात त्यांनी बऱ्याच लोकांना मदत केली, खेड्यापाड्यात, वाडी वस्तीत. त्यांनी जेव्हा बऱ्याच लोकांना तुटवडा होता, अन्नधान्य देत नव्हते, तेव्हा सुधाभाऊ घारेंनी खूप मदत केली. म्हणून तो माणूस चांगला आहे म्हणून त्याच्या पाठीशी तुम्ही? हां, व्यक्ती खूप चांगली आहे आणि विकास कामं करण्याची ताकद पण आहे त्यांच्यामध्ये. ताकद आहे. वाटतं महेंद्र तोरवेंपेक्षा जास्त करतील? नक्कीच करतील. त्यांच्याकडे कोणतंही पद नसताना त्यांनी बरीचशी विकास कामं या कर्जत खालापूरमध्ये केली आहेत. म्हणजे परत समजा जर सुधाकर घारेंच्या बाजूने जनतेने कौल दिला तर वेगळं काय अजून विकास बघायला मिळेल? हो, नक्कीच मिळेल. नक्कीच मिळेल. बरीच विकास कामं ते करतील अशी आशा आहे त्यांच्याकडून. काय निशाणी काय सुधाकर घारेंची? रिक्षा. नंबर? 7 नंबर. म्हणजे तुम्ही पूर्ण ताकदीने सुधाकर घारे? पूर्ण ताकदीने सुधाकर भाऊ यांच्या पाठीशी आहे. मग सुधाकर भाऊंना कधी भेटता तुम्ही? हां, भेटतो ना. आम्ही बऱ्याच वेळेला भेटतो. जेव्हा तेव्हा आमचं काम असेल किंवा कोणाला आम्ही घेऊन जातो त्यांच्याकडे, तर कधीच ते त्या कामाला नाही बोलत नाही. आणि एक त्यांच्याकडे अशी खूप अपेक्षा असते लोकांना, आणि ते नक्कीच ते काम करतात. म्हणजे माणूस म्हणून कशात सुधाकर? 1 नंबर. 1 नंबर माणूस म्हणून 1 नंबर. आणि 7 नंबरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी माझी जनतेला एक आव्हान आहे. नक्कीच. शुभेच्छा. मित्र, आम्ही विधानसभेचा कौल घेतो आहे कडावमध्ये. आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र तोरवे, सुधाकर घारे आणि नितीन सावंत. तर तुला वैयक्तिकरित्या काय वाटतं कडावमध्ये कुणाची हवं आहे? तर कडावमधलं तर मी सांगू शकत नाही, परंतु आता तिघं स्ट्रॉंग आहेत. तिघं स्ट्रॉंग असल्यामुळे कर्जत खालापूरची जनता भ्रमात आहे की नक्की कोण लागेल. आता मी पण स्वतः सांगू शकत नाही का कोण लागेल म्हणून. आणि मी असं पर्सनली असं कोण बोलू शकत नाही का हाच लागेल तोच लागेल. एक जन्मत आहे, जन्मातून कोणीही निवडून येऊ शकतो. बस एवढंच बोलू. जनतेचा कौल जे देईल तेच. मतदानाला जाणार आहेस? हां, मतं जाणार ना, हक्क आहे तो माझा, मी बजावणार ना. नक्कीच. घरात किती मतदान आहे? काय घरात आम्ही 3 मतदान. सगळेजण तुम्ही? हां, कसं आहे आता घरातल्यांचं मत काय ते मी नाही सांगू शकत. मी माझं पर्सनल मत आहे ते पण मी कुणाला सांगू शकत नाही. बरोबर. म्हणजे तू पूर्ण सिक्रेट ठेवून सगळं मतदानाच्या दिवशी जाणार? किती तारखेला मतदान आहे? 20 तारखेला. किती वाजता जाणार आहेस? का पूर्ण दिवस घरीच आहे, कधी वेळ भेटेल तसं जायचं. नक्कीच. पण नक्की जाणार? नक्की. हक्क तर बजावणारच शुअरली. ओके. एक सामान्य मतदार म्हणून इतर मतदारांना काय आवाहन करशील युवा म्हणून? युवा म्हणून असं आवाहन करेल का ज्यांनी विकास केलेला आहे त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे लोकांनी. परंतु कसं आहे, लोकांना आपण फोर्सफुली बोलू शकत नाही का बाबा याला मत कर त्याला मत कर. पण लोकांनी विचार केला पाहिजे. चांगला माणूस बघा आणि त्याला मतदान करा. बिंदास. पण तुला वाटतं की आजची लोक तेवढी सुशिक्षित आहेत म्हणजे तेवढा विचार? हां, सुशिक्षित आहे ना. लोकांना तर सगळं समजतं की एखाद्याचं सांगण्यावरून कोण काय हे करू शकत नाही का ते फेक नरेटिव्ह. हां, नाही.
म्हणजे असं सांगण्यावरून काही एखादा विचार नाही बदलू शकत, कारण सगळे आता सुशिक्षित आहेत, सगळ्यांना समस्या आहे. प्रत्येकजण आपापलं मत ठरवेल. मत ठरवेल. आणि जनतेचा कौल? जनतेचा कौल हे चांगलं सुशिक्षित आणि जबाबदार लोकांनाच पडणार. एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती काय वाटते तुला, कसं चाललंय? महाराष्ट्र राजकीय नाही विचारत मी, पण एकंदरीत महाराष्ट्र कसा वाटतो? आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपले जे म्हणजे महागाईने जे त्रस्त आहेत लोक, त्यांना भाजप नको आहे असे लोक भरपूर बोलतात. पण आता नक्की महाविकास आघाडीला लागेल की हे महायुती लागेल ते नाही सांगू शकत आपण. तर जन्म कोणी येऊ शकतं, कोणी येऊ शकतं, कोणी येऊ शकतं. फक्त महागाईवर जरा थोडं कंट्रोल झाला पाहिजे. इतर कोणताही पक्ष म्हणजे कोणताही महायुती येऊ किंवा महाविकास आघाडी येऊ. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये रोजगार कसा वाटतो? रोजगार तर बऱ्यापैकी आहे, परंतु जे काय आता आपण न्यूज बघतो, आता सगळेच न्यूज बघतात की पॉस्कॉनसारखे प्रकल्प वगैरे आपल्या महाराष्ट्रातून चालले गेलेत, तर रोजगार नक्कीच कमी होणार ना. प्रयत्न केले पाहिजे सरकारने. म्हणजे सरकार कटिबद्ध पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार कसा वाढेल. आपल्याकडे 20 तारखेला आता विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र तोरवे, सुधाकर गारे, नितीन सावंत. तुम्हाला काय वाटतं कडावमध्ये कुणाची आवड? आता काय तसं सांगू शकत नाही, तिघांची पण होऊ शकतं मतदान तिघांना पण. तुम्हाला असं काय वाटतं की कुठला उमेदवार चांगला आहे वगैरे? सगळेच चांगले आहेत ना, सर्वच चांगले आहेत. सर्वच चांगले. मग 20 तारखेला तुम्ही जाणार आहेत मतदानाला? हो जाणार आहे. सुट्टी वगैरे काय मारणार काय? नाही मतदानाला जाणार. घरात किती मतदान आहे काय? आमचे 10 आहेत टोटल. 10च्या 10 जणांना घेऊन. वयस्कर माणसं आहेत कोण? आहेत ना, दोघे आई वडील आहेत, भाऊ. मग त्यांना पण घेऊन जाणार? हां त्यांना पण नक्कीच. पण मतदान मात्र करणार. नक्की करणार. वैयक्तिक तुला असं कुठला उमेदवार आवडतो का? वैयक्तिक तसं उमेदवार असं काय हे नाही आहे, तिन्ही उमेदवार पॉवरफुल आहेत. तसं बघायला गेलं तर एक शांत आणि संयमी नितीनदादा सावंत मला आवडतात. त्यांचं नितीनदादांना व्यक्तिमत्व. पसंती आहे. हां. घरामध्ये किती मतदान आहे काय? आपल्या घरामध्ये टोटल आता आमच्या घरामध्ये 15 मतदान आहेत. सगळं नितीनदादांना? नाही, तसं सांगता येणार नाही. वैयक्तिक माझं मी सांगतोय फक्त. मग तू तरुण आहेस, तुला एक तरुण युवा नेतृत्व म्हणून नितीनदादा आवडतात. हो. काय वाटतं कर्जतमध्ये नितीनदादा समजा आमदार झाले, काय विकास पाहिजे तुला अजून? विकास म्हणजे आता इथे बघा कडावमध्येच नाही सांगत आहे मी, कर्जत तालुक्याचं पूर्ण सांगतो आहे. इथे मोठं हॉस्पिटलची सुविधा नाही आहे. पहिले तर प्राधान्य ते एक गरज आहे आता आपल्याला, की खूप लांब जावं लागतं. पनवेल, वाशी किंवा मग तुम्हाला मुंबई, पुणे दूरवर जावं लागतं. इथून प्रवास करून तुमच्या आजारी पेशंटला घेऊन जाता दुर्दैवी कोणाचा मृत्यूही होतो. त्याच्याकरता पहिले तर प्राधान्य माझं हॉस्पिटलला येते, की मोठं हॉस्पिटल इथे सुविधा झाली पाहिजे. नितीनदादा आमदार झाले तर करतील का? करतील, नक्कीच करतील. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलूनसुद्धा दाखवलेलं आहे ही गोष्ट. आत्ताच खोपोलीला ज्यांचं भाषण झालं, आदित्य साहेब आलते तेव्हा ते बोलून दाखवलेलं आहे त्यांनी. हा रोजगार निर्माण झाला पाहिजे हीच अपेक्षा आहे. मग तो आमदार कोणी हो, महेंद्र तोरवेंनी करो किंवा नितीनदादांनी करो किंवा सुधाकर घारेंनी करो, पण हा एक कर्जतमध्ये विकास झाला पाहिजे. हा विकास म्हणजेच रोजगार निर्माण झाला पाहिजे. माझं तर व्यक्तिगत असं म्हणजे उमेदवार कोणी असू दे, सगळा विकास व्हायला पाहिजे. विकास व्हायला पाहिजे. आता कामे तशी चांगली झालेली आहेत. महेंद्र तोरवेंनी पण कामं केलेली आहेत. 2 वर्षामध्ये तुम्ही बघा, 2-2.5 वर्षाचा कालावधी त्यांना मिळाला आहे. त्यांनीसुद्धा विकास कामे केलेली आहेत. पण या गोष्टींकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, की प्रामुख्याने जनतेला काय पाहिजे, तरुण वर्गाला काय पाहिजे. दादा काय नाव आपलं? सुरेश सातुतुपे. आपण कडावमध्ये सगळ्यांना विचारतोय की आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र तोरवे, सुधाकर गारे आणि नितीन सावंत. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिकरित्या कडावमध्ये कुणाची आवड? कडावमध्ये नाही, असं पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये महेंद्र शेठ तोरवेंची आवड. महेंद्र शेठ तोरवेंची आवड कशामुळे वाटतं? काय त्याच्या कामाचा विकास केलेला आहे तालुक्यामध्ये. तो परत होतील आमदार? परत होणार, 100% होणार. 100% होणार. तुमच्या घरात किती मतदान आहे काय? आमच्या घरात स्वतःच्या 7 आहे. सगळे महेंद्र तोरवे? 1 साईड. मग असं वाटत नाही का की दुसऱ्यांना मतदान करू वगैरे? नाही वाटणार, जर माणसाला विकास महत्त्वाचा आहे ना. मित्र, आम्ही विधानसभा मतदारसंघाचा कौल घेतोय कडावमध्ये, की आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र तोरवे, सुधाकर गारे आणि नितीन सावंत. तुला काय वाटतं कडावमध्ये कुणाची आवड? नितीनदादांची आवड. कशामुळे वाटतं? कारण एकनिष्ठ उमेदवार आणि पक्षाचे प्रामाणिक आणि संयमी उमेदवार. संयमी उमेदवार. हो. तुला वाटतं निवडून येतील? हो येतील, 100%. म्हणजे तुझ्या घरात किती मतदान आहे काय? माझ्या घरात आहेत 7. सगळे नितीन सावंत? हो. म्हणजे तुम्ही पक्षासाठी मतदान करणार आहात यावेळी? माणूस बघून आणि पक्षासाठी. नितीनदादा जर निवडून आले पुन्हा, तर तुला काय वाटतं अजून? तरुणांच्यासाठी काहीतरी करू शकतात ते. तरुणांसाठी तुला काय वाटतं काय केलं पाहिजे तरुणांसाठी? रोजगार दिला पाहिजे. आज बेरोजगार किती तरुण आहेत आपल्या कर्जत तालुक्यामध्ये.
बेरोजगारी एवढी आहे का लोक बाहेरच पळतात, धंदा टाकतात. धंदा पण तसा नाही आता मोदी आल्यापासून. नितीन दादा जर निवडून आले, आमदार झाले, तर तुला काय वाटतं कर्जतमध्ये अजून किंवा पूर्ण मतदारसंघात चांगलं काय होईल? आता काही ना वाटत असेल की स्मारक बांधले म्हणून विकास झाला आहे. मग आपल्या देशासाठी ज्यांनी स्वातंत्र्य दिलं, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्त सांडवलं आहे, भाई गोतलना, हिराजी पाटील, त्यांचं स्मारक कुठे आहेत? आपण जर ठाणे जिल्ह्यात गेलो तर आपल्याला वेशीवरती त्यांचे नाव दिसतं. आणि जन्मले इथे आणि रक्त सांडवला ठाणे जिल्ह्यामध्ये, तर त्यांचा इथे कुठं विसर आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, इथले जे क्रांतिकारक आहेत त्यांना विसर, त्या इथल्या प्रत्येक नेत्याला त्यांचा विसर पडला आहे. हे माझं नेत्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मग येणारं कुणी आमदार असेल त्यांनी ते पहिले स्मारक केलं पाहिजे किंवा आता ज्यांना वाटत असेल का आपण स्मारक मानलंय म्हणजे विकास केलाय, तर मग यांना तुम्ही काय विसरले, असं माझं म्हणणं आहे. दादा, मी कडावमध्ये सगळ्यांना विचारतोय की आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, महेंद्र थोरवे, सुधाकर घारे, नितीन सावंत. कडावमध्ये तुम्हाला काय वाटतं, कोणाची हवं आहे? आता आमच्याकडे काही तिन्ही पक्षांची हवं आहे सध्या. तिघांचा प्रचार तिघांचा. आता तुम्ही दुकानदार आहेत, या रस्त्याने प्रचार कसे चालू? तिघांचा जोरात चालू प्रचार आहे. आता आहे ते तिघांची हवा. तिघांची हवं. तर वैयक्तिकरित्या तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? वैयक्तिकरित्या लोकांना काय मतदान सर्वांनीच करा. त्यावर उमेदवार कोणता चांगला तुम्हाला योग्य वाटेल त्यावर मतदान करा. तुम्हाला असं काय वाटतं का कुठला उमेदवार योग्य आहे काय? तसं तर आता सांगू शकत नाही. तिन्ही तुल्यबलच उमेदवार आहेत. योग्य त्या उमेदवाराला, उमेदवाराकडनं तुमच्या अपेक्षा काय असतील? म्हणजे आता माझ्या वैयक्तिक अपेक्षा अशा आहेत का बाबा एक दवाखान्याची आणि शिक्षणाची चांगली सोय करावी, म्हणजे पुढच्या पिढीचं भविष्य चांगलं उज्ज्वल होईल. शिक्षण आणि आरोग्य सेवेसाठी आम्हाला पनवेलला जायला लागतं, ते जरा थांबवावं एवढंच अपेक्षा आहे. पहिल्यात सगळ्यात आधी उमेदवार निवडून आल्यावर त्या गोष्टींकडे लक्ष त्या गोष्टींकडे लक्ष द्यावं, शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी. घरात किती मतदान आहे तुमच्या? काय घरामध्ये आमच्या आहे 10 मतदान आहे. सगळेजण मतदानाला जाणार? हो, सर्वजण. ज्येष्ठ नागरिक कोणी आहेत? ज्येष्ठ एकच आहेत, आई आहे. आई आहे, मग त्यांना पण मतदानाला तुम्ही घेऊन जाणार? नाही, त्यांना तेव्हा काही आई म्हणजे काही एवढी काही जास्त वयस्कर नाही, ते स्वतः जाऊन मतदान करतात. स्वतः जाऊन करतील. किती तारखेला मतदान आहे? 20 तारखेला. 20 तारखेला. काय वाटतं, म्हणजे तुम्हाला वाटतं कुठला उमेदवार चांगला आहे किंवा याची हवा आहे जास्त? ज्यांनी कामं केले तर तोच यायला पाहिजे आपल्याला. कोण वाटतं? महेंद्र थोरवेंनी कामं केलेत. मग महेंद्र थोरवे यायला पाहिजे. अजून चांगलं काम करतील. हो. तुम्ही भेटलेत महेंद्र थोरवेंना कधी? महेंद्र थोरवे काय, मी बाराडीचं आहे, महेंद्र थोरवे पोसरीचे आहे. आपलं त्यांचं संबंध आहेतच. संबंध आहेत, मग चांगले तुम्ही भेटत असाल. माणूस कसा वाटतो? माणूस चांगला आहे. चांगला आहे. लोक करतील मतदान त्यांना? हो. तर कुणाची बाईट मिळते का बघू आपण. मित्रा बोला. आम्ही, नाव काय तुझं? माझं नाव यासिन. यासिन. कडावमधलंच आहेस? हो, स्थानिक आहे इकडचा. मी किती वर्षापासून राहतो काय? मी, माझा जन्मच इकडे झाला. माझ्या आईवडिलांचा जन्म, आमच्या आजी आजोबांचा जन्म इकडेच, या गावातच झालेला. आम्ही सगळीकडे कडावमध्ये विचारतोय की आपल्याकडे 3 उमेदवार आहेत, आता निवडणूक आलेल्या आहेत. एक महेंद्र थोरवे, एक सुधाकर घारे आहेत आणि एक नितीन सावंत. तुला काय वाटतं कडावमध्ये कुणाची हवा आहे काय? काडावमध्ये 3 जणांची हवा आहे. 3 जणांचा प्रचार झालेला आहे इकडं. 3 जण चांगला प्रचार करून गेले तिकडे. 3 गर्दी खूप होती. तिघांकडे पण गर्दी होती? हां, 3 गर्दी होती. मग प्रचार असा रेग्युलर तुमच्या घरी वगैरे असे आलेत का उमेदवार सगळे? आलेत, 2-3 आलेत असे प्रचारासाठी येऊन जातात. त्यांचे स्टिकर वगैरे चिपकून जातात. काय आश्वासन काय देतात की आम्ही काय करू? आश्वासन वगैरे तसं काय देत नाही. ते मतं मागायची कामं करतात फक्त. त्यांची जी कामं असतील ते सांगायची कामं करतात, बस. तुला काय वाटतं मतदारसंघात कोण आमदार व्हायला पाहिजे किंवा काय झालं पाहिजे? आमदार कोणी पण होते, पण विकास झाला पाहिजे. लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना पैसे मिळाले पाहिजेत, त्यांना रोजगारासाठी बाहेर जायची गरज नाही लागली पाहिजे. मग इथं स्थानिक सगळं पाहिजे. स्थानिक आम्हाला जवळ पाहिजे, म्हणजे मुंबईला नाही जायला लागलं पाहिजे, पुण्याला नाही जायला लागलं पाहिजे. जर तुम्ही बघितले तर मागच्या 2-3 महिन्यामध्ये किती रेल्वेच्या खाली पडून किती तरुणांचा जीव गेलेला, तसं नाही झालं पाहिजे. आपल्याला कर्जतमध्ये किंवा खोपोलीमध्ये जर रोजगार मिळाला तर चांगली गोष्ट होईल. इथे स्थानिकांना स्थानिक ठिकाणीच रोजगार. तुला काय वाटतं या 5 वर्षात, समजा आता महेंद्र थोरवे आमदार होते, 2.5 वर्ष तर कोरोना काळात गेले, विकास झाल्यासारखं वाटतोय का? विकास झालाय, पण त्याच्या आधी पण विकास होता. त्यांनी अजून थोडा त्याच्यामध्ये निधीमध्ये भर टाकून विकास केलाय. त्यांनी कर्जतचं कायापालट केले त्यांनी. कडावमध्ये काय झालेत का सुधारणा? कडावमधले रोड बघा तुम्ही. कडावचा मेन रोड, कडाव गावातले रोड ते झालेत, चांगले झाले. पाण्याची सुविधा वगैरे आहे का? पाण्याची सुविधा अजून असं तर ती नळ पाणी योजना येणार होती, पण अजून त्याचं काम तर अजून पूर्ण झालेलं नाही आहे. ते आज आम्हाला 10-20 वर्षापासून आश्वासन आहे, पण अजूनपर्यंत कोणी नळ पाणी योजना केलेली नाही. आमचं हेच त्यांना म्हणणं राहील की तुम्ही ती नळ पाणी योजना पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला पूर्ण करून द्या. सर्वांच्या घरोघरी नळ यायला पाहिजे, नळ वगैरे आले पाहिजे, पाण्याचा प्रश्न सगळ्यांना सुटेल.
मग तुला काय वाटतं, समजा आत्ताचे जे आमदार आहेत ते पुन्हा समजा निवडून आले किंवा दुसराही उमेदवार आला तर या कर्जत खालापूरमध्ये अजून मोठा बदल काय हवा आहे तुला? मोठा बदल म्हणजे हेच रोजगाराचा असेल आणि विकासाचा असेल. आम्हाला रोड चांगले पाहिजेत, नळ पाहिजेत, वीज पाहिजे टाईम टू टाईम. गावात तुमच्या 24 तास लाईट असते का? 24 तास असते, पण कधी गेली तर मग ती लवकर बनतसुद्धा नाही. असं आहे, लाईट असते पण कुठे वायर तुटली, कुठं तर खांबले. असे पावसाळ्यामध्ये काय होतं, मग असं वाऱ्यामध्ये वायर वगैरे तुटतात ना, मग 1-2 दिवस ती लाईट बनत नाही. तसं नाही झालं पाहिजे, लवकरात लवकर लाईट आली पाहिजे. 24 तास लाईट पाहिजे किंवा सुविधा सगळ्या. हो. मग तू वैयक्तिक ठरवलं का काय कुणाला मतदान करणार वगैरे? वैयक्तिक मी ठरवलेलं आहे, पण असं सांगू शकत नाही. आपण गुप्त असतं तर मग आपण डिस्क्लोज न करता आपण 20 तारखेला मतदान करून विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार आहे. आणि जो कोणी येईल त्यांना विकास करायचाच असतो, पण ते उमेदवारावरती असतं का तो विकास किती करणार आहे, तो निधी किती आणतो ह्याच्यावरती डिपेंड असतं. तो पुढच्या 5 वर्षात निवडून येतोय की नाही. तुझ्या मनात काय ठरवलंय की म्हणजे उमेदवारामध्ये काय क्वालिटी पाहिजे तेव्हा तू त्याला मतदान करणार? तो शांत असला पाहिजे, कुठे लोकांना मदत केली पाहिजे त्यांनी, आणि स्थानिकांना रोजगार जास्तीत जास्त कसा मिळेल ह्याच्यावरती त्यांनी भर दिला पाहिजे. तर एक तरुण म्हणून तू तरुणांना काय सांगशील? मी हेच सांगेल, तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आणि व्यसन हे बघूनच तुम्ही मतदान करावं. लोकांना जर रोजगार नसेल तर ते व्यसनाच्या अधीन होतात. बस लोकांना शिक्षणाच्या सुविधा पाहिजेत, आरोग्याच्या सुविधा पाहिजेत, पाणी पाहिजे, लाईट पाहिजे, याच मुद्द्यावरती तुम्ही मतदान करा. बस. बरोबर. उमेदवाराशी तुम्ही बोला, या सुविधा देणार की नाही. हां, ते तुमच्याकडे प्रचाराला आले तर तुम्ही त्यांना हेच प्रश्न विचारा, तुम्ही आम्हाला 5 वर्षात काय दिले आणि पुढच्या 5 वर्षात तुम्ही अजून काय आम्हाला जास्त देणार आहे. तुला वाटतं का की हल्लीचं राजकारण फक्त उमेदवारांवर विश्वास ठेवला पाहिजे का? ठेवला पाहिजे, नक्कीच ठेवला पाहिजे, कारण की त्यांचं कामच येते. जर त्यांना विरोधक त्यांच्यावरती टीकाच करणार आहेत आणि काही लोक खोटा प्रचारसुद्धा करतात की हा असा आहे, तो तसा आहे. पण आपल्याला आपल्या जे नेते असतात ते स्थानिकच असतात. आपल्याला माहीत असतं तो किती संयमी आहे किंवा तो किती भांडणं करतो आहे, तो दुसऱ्यांना प्रवृत्त करतो आहे भांडण्यासाठी. ते आपल्याला माहीत असतं कोण किती कसा आहे ते. तर मग आपल्याला आपल्या नेत्यावरती विश्वास ठेवलाच पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच आपण त्यांना मतदान केलं पाहिजे. विकास बघा, विकासच तालुका कसा समृद्ध होईल ते बघितलं, कसा काय पालट झाला आपल्या कर्जतचा. पुढच्या मागच्या 70 वर्षामध्ये काय झालं आणि आता पुढच्या 5 वर्षात किंवा 10 वर्षात अजून आपल्याला काय पाहिजे याच्यावरतीच तुम्ही मतदान करा. आता बऱ्याचदा असं म्हटलं जातं की कर्जत तालुका ही 3री मुंबई होईल का? वाटतं का? हो, नक्कीच वाटतं. आपण जर विकासाच्या मुद्द्यावरती जर मतदान केलं तर नक्कीच पुढच्या 10 वर्षात किंवा पुढच्या 5 वर्षात पण होईल. कारण की आपल्याला पनवेलला नवी मुंबईचा एअरपोर्ट येतो तर तो पुढच्या 5 वर्षात होईल आणि कर्जतला आपल्या जास्त डिमांड येणारच आहे. तर मग आपल्या कर्जतचा विकास होईलच जास्तीत जास्त. ते आपण जो आमदार निवडून देऊ त्याच्यावरतीच हे डिपेंड असणार आहे का तो नवी मुंबई असू दे. नवी मुंबईसुद्धा आपल्याला जवळच आहे, पनवेल पण आपल्याला जवळच आहे. तर मग आपल्या कर्जतचा कसा डेव्हलपमेंट करता येईल ते आपल्या आमदारावरती डिपेंड आहे. तो कसा निधी आणतो याच्यावरती डिपेंड. नक्कीच उमेदवार पुढचा काहीतरी करेल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद. थँक्यू. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.